गाईस, कशा आहेत तुम्ही सर्व? मला तर वाटते मजेत असेल आणि तुम्हाला वाटत असेल मी एवढा लुक केला आहे. तर मी मिस रसायनीमध्ये भाग घेतला आहे तर त्यासाठी. आणि आता आम्ही चाललो आहे तिथे. पूर्ण लुक तिकडेच दाखवते कारण की ना आता मला लेट झालेलं आहे तर आम्ही तिथेच भेटतो. कशी दिसते मी कमेंट करून नक्की सांगा. टिश्यू घेतले डोळ्यातून पाणी कुठून मागवले टिश्यू. नाही तर आमच्या इथं टिश्यू पण वांदे झालते. टिश्यूचे वांदे झाले. कंटिन्यू ह्या ब्लॉगमध्ये मस्त होणार आहे हा ब्लॉग. आणि माझा लुक पूर्ण कमेंट करून नक्की सांगा मला कशी दिसते. आता आम्ही चाललो स्टेजच्या मागे. थोड्या वेळातच फेस्टिवल सुरू होईल आणि बघू शकता फेस्टिवल लाईव्ह. नाही त्याचा फोटो निघतो. परत चालू करा नी मागचा व्ह्यू फेस्टिवलचा आमचे.
पेनात तू मला भेटली प्रेमाची ज्योत माझ्या मनामंदी पेटली तुझ्या या गायकर, मी रसायनीमध्ये तुराडा गावात राहते. तर माझा कंटेस्टंट नंबर आहे 6. थँक्यू. शुक्राची मी चांदणी
ड्रोन कॅमेरा तिच्या सर्वात जवळ पोहोचला होता. रोशन मात्रेसाठी एकदा जोरदार टाळ्या. आपल्या फेस्टिवलला त्याने खूप व्हायरल केलं सुरुवातीपासूनच, म्हणजे जेव्हा या ग्राउंडवर फेस्टिवलचे पाळणे वगैरे येत होते, या ठिकाणी स्टेजचं काम चालू होतं, प्रत्येक म्हणजे स्टॉल वगैरे रेडी होत होते, तर सुरुवातीपासूनच तो व्हिडिओ बनत होता. आणि असं नाही की आपण त्याला सांगितलं होतं, तर तो स्वतःच त्यांनी या ठिकाणी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि लोकांपर्यंत आपला फेस्टिवल पोहोचवला त्यांनी. त्यासाठी मी रसायनी फेस्टिवलमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मी त्याला 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. त्याने आपल्या चॅनलचं या ठिकाणी नाम उल्लेख करायचा आहे, आपला चॅनल सांगायचा आहे, म्हणजे लोक पण देखील त्याला आपल्या रसायनी परिसरातील जॉईन होतील. नक्कीच माझ्या चॅनलचं नाव आहे रोशन मात्रे ब्लॉग्स. इंस्टाग्रामला देखील आपले चॅनल आहे आणि यूट्यूबवरती देखील चॅनल आहे. टोटल मिळून 10,000 सबस्क्रायबरच्या आसपास आपलं चॅनल झालं आहे. आणि रसायनीचा व्हिडिओ बनवतो मागचं कारण काय, तर लोकांपर्यंत रसायनी पोहोचली पाहिजे, ड्रोन मार्फत असो किंवा कोणत्याही पद्धतीने असो. आज बरेच ठिकाणी आपण बघतो की ड्रोन व्ह्यू सध्या व्हायरल ट्रेंडिंगला आहे, त्यामुळे आपण ड्रोन देखील परचेस केला आणि ड्रोनच्या माध्यमातून रसायनी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. थँक्यू. धन्यवाद रोशन. त्याचबरोबर आपल्या सोबत जे DJ मास्टर असतात, अष्टविनायक साऊंड सिस्टम लाईट्स याचे प्रोप्रायटर प्रदीप दादा माळी आणि त्यांची संपूर्ण टीम यासाठी 15 दिवसापासून अतोनात मेहनत घेत आहे. त्यांची साऊंड सिस्टम क्वालिटी उत्तम प्रतीची आहे. प्रफुल्ल माळी विद्यमान सरपंच आपले प्रफुल्ल माळी यांची संपूर्ण टीम यासाठी आपल्याला सहकार्य करत असते प्रत्येक वर्षीच. आणि त्यांचं मी एक सांगू इच्छितो, लास्ट इयर पेक्षा या वर्षी त्यांनी एकदम उत्तुंग साऊंड क्वालिटी वगैरे एकदम परफेक्ट, एकदम जबरदस्त त्यांनी दिली. त्यासाठी मी फेस्टिवलमध्ये त्यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या शोहरत भी ये जलवा, मकसद भी ये जलवा. Tell 'em like it is. I can't hear. दिलकश लगे ये जलवा, महकश लगे ये जलवा, नशा ही नशा ये जलवा, मजा ही मजा, नशा ही नशा. Go it up. आग सी रवानियां लेती गए अंगड़ाइयां, ये चला दे दिलों में चिंगारियां. ये जलवा फैशन का है, ये जलवा फैशन का है, ये जलवा फैशन का है.
मला येतं कधी मला काही येत नाही. सौंदर्यापेक्षा आत्मविश्वास यासाठी चांगला आहे कारण आपण लोकांशी कसं बोलतो कसं वागतो हे इम्पॉर्टंट आहे. सुंदरता नाही, सुंदरता पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे तेवढी आपण कसे वागतो त्याच्यावरती इम्पॉर्टंट आहे. थँक्यू सर, थँक्यू ज्युरी. हॅलो मॅम. आयुष्यात तुमचं स्वप्न काय आहे? आयुष्यात माझं स्वप्न फक्त मॉडेलिंग आहे. लहानपणापासून मला फॅशन आणि मॉडेलिंगचं खूप रस होतं आणि त्याच्यामध्येच मला करिअर बनवायचं आहे. मी स्वतःसाठी खूप मेहनत करते आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी मेहनत घेते जेणेकरून मला इन फ्युचर मी ॲज अ मॉडेल दिसली पाहिजे. थँक्यू सो मच मॅम. हॅलो. What is your dream? What is your dream? ड्रीम. आई वॉन्ट टू बिकम फेमस पर्सनालिटी. मैं ये दिखाना चाहती हूँ कि मैं खराब नहीं हूँ. मैं बहुत बोला. हाय. टेन्शन सगळ्यांना आहे. आज जर तुम्ही हा टाइटल जिंकलात तर तुम्ही काय करणार? अगर मैं ये टाइटल अगर जीत जाती हूँ आप लोगों के एक इंसान की वजह से, तो मैं नेक्स्ट ट्राई करूँगी कि इससे आगे जाऊँ. मैं एक एक्टर, एक मॉडलिंग के लिए मैं ट्राई करूँ. एक बेस्ट मॉडल मैं एक लोगों को बताना चाहती हूँ कि आई एम द बेस्ट मॉडल. थैंक यू फॉर गिविंग अ अपॉर्चुनिटी. हाय. आयुष्यात माझं स्वप्न हे की मला खूप मोठी व्यक्ती बनायची आहे. अशी व्यक्ती की माझ्या मम्मीला आज ॲक्च्युली माझ्या मम्मीला आम्ही 2 पोरी आहोत आणि सगळे बोलतात तुझ्या मुली काय करते, तुला मुलगा नाही आहे. मला त्यांना हे दाखवून द्यायचं की तुझी मुलगी माझ्या मम्मीची म्हणजे तुझी मुलगी काय करू शकते ते मला करून दाखवायचं आहे मम्मीला. की ज्याने की गावातली लोक आणि जी कोणी लोक आहेत ते मला बोलतात की ही मुलगी काय करेल पुढे जाऊन, ते त्यांना सिद्ध करून दाखवायचं की मी पुढे जाऊन हे असं करणार आहे आणि मी तेवढी मोठी होऊन दाखवेन. थँक्यू. हॅलो. एका स्त्रीला सुंदर दिसणं महत्त्वाचं आहे का? नाही. जर का आपले घरचे वगैरे सगळे आपल्याला सुंदर बोलत असले आणि ह्याच्या फील्डमध्ये येणं थोडंसं दिसणं आहे, पण आपल्या माणुसकी जास्त महत्त्वाची आहे. माणुसकी असेल तर आपल्याला बोलते की या बाबा तू. यासाठी खूप माणुसकी आणि सुंदरता तर असं काही नाही की सुंदरता पाहिजेच, कसंही असं फक्त माणुसकी पाहिजे बस. थँक्यू. महिलांसाठी शिक्षण किती महत्वाचं आहे असे तुला का वाटतं? महिलांसाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. जे गावा ठिकाणी असतात म्हणजे शहरातून जे लग्न होऊन स्त्रिया जातात आत्तापर्यंत अशीच परंपरा चालू आहे जे की टॅलेंटेड मुली असून त्यांचं लग्न होऊन त्यांना बाहेर पडायला मिळत नाही. त्यांच्यासाठी घरून सुद्धा काम करता आलं पाहिजे त्यांना. हॅलो मॅम. हॅलो. तुमचा रोल मॉडेल कोण आहे? माझं रोल मॉडेल तर दीपिका पादुकोण मॅम आहे. कारण ते खूप सुंदर आहेत आणि त्यांच्याकडे बघूनच असं वाटतं की खूप सुंदर वाटतात ते. त्यांचे चालणं, त्यांचं बोलणं, त्यांची ॲक्टिंग मला खूप आवडते. थँक्यू. थँक्यू. हॅलो. कठीण प्रसंगात तुम्ही स्वतःला कसं मजबूत ठेवता? कठीण प्रसंगात तुम्ही स्वतःला कसं मजबूत ठेवता? कठीण परिस्थितीमध्ये मी सगळ्यात पहिले माझ्या मम्मी पप्पांना आठवते, कारण का माझ्या पप्पांनी नेहमी सांगितलं
सांगितलंय, किती कठीण परिस्थिती असू दे, फक्त एकच वाक्य बोलायचं, मस्त बिंदास 24/24 तास. थँक्यू. सक्सेसचा अर्थ काय आहे? सक्सेसचा अर्थ आहे स्त्री. जर एखादी स्त्री पुढे जाऊन तिचं नाव कमवत असेल तर ते आहे सक्सेस. थँक्यू. आयुष्यात तुम्हाला प्रेरणा कोणाकडून मिळते? आई वडील. आणि तुमचा आदर्श व्यक्ती कोण आहे? तुझा आदर्श व्यक्ती कोण आहे? मला प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात ते. ठीक आहे, थँक्यू. हॅलो, हॅलो. तुम्हाला हा टायटल का जिंकायचं? कारण की मी फर्स्ट टाइम आलो मॅडम. तुझ्यासाठी यश म्हणजे काय? यशाची व्याख्या म्हणजे की मी जिंकणे म्हणजे तर यश नाहीये, की माझ्यामुळे सपोज मी जिंकल्यानंतर मला बघून कोणी प्रोत्साहित होऊन त्यांनी काही गोष्टी शिकून ते जेव्हा जिंकतील तर मला असं वाटेल की खरंच मी सुद्धा यश कमावलं. व्हेरी नाईस, व्हेरी वंडरफुल. नमस्कार. हॅलो, नमस्कार. जर तुम्हाला अडचणी आल्या तर तुम्ही ते कसं प्रकार सॉल्व्ह करणार? जर तुला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तू कसं सॉल्व्ह करतोस? आयुष्यात अडचणी येत राहतात. माईक थोडं वर कर. आयुष्यात खूप अडचणी येत राहतात. प्रत्येक अडचण ही वेगवेगळी असते. मी त्या गोष्टीला पहिले समजून घेतो की नक्की ती अडचण किती मोठी आहे, किती छोटी आहे. मग त्याचा एक प्लॅन असतो की ती अडचण आपण कशी सॉल्व्ह करू शकतो. स्वतः करू शकतो की त्याच्यासोबत आपल्याला कोणाची गरज आहे का. जर आपण ती अडचण समजून घेतली तर ती पॉसिबल करणं किंवा ती अडचण दूर करणं हे खूप सोपं जातं. तू या युट्यूब क्षेत्रात काम करतोय तर तू आपल्या नवतरुणांना कसं प्रोत्साहित करशील अजून? नक्कीच एवढा मोठा नाही झालो की कोणाला प्रेरित करीन. मोठा व्हायचा प्रयत्न आहेच. नक्कीच लोक त्रासलेले असतात, कामावरून आल्यावर वैतागलेले असतात. माझा जो कॉन्टेंट आहे तो फनी प्रकारचा आहे. तर जेणेकरून जर आयुष्यात पर दिवसाला मी दोघांना तिघांना हसवू शकलो तर ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि हाच प्रयत्न मी पुढच्या 365 दिवस नाही तर पुढचे जेवढे वर्ष जगीन तेवढ्या दिवस करण्याचा प्रयत्न करीन. कॉलेज आहे. मिस्टर रसायनी म्हणून तुझी निवड झाली तर तू काय वेगळं करशील आणि कसं लोकांना इन्स्पायर करशील फॉर दिस शो? असं लोकांना गेलं तर काही लोकांना मॉडेलिंग समजतं, काही लोकांना मॉडेलिंग नाही समजत. आणि मी बोलतो की रसायनीमध्ये हा शो पुढच्या पण किती पण वर्ष असू दे, कारण की ज्यांना नाही माहिती आहे मॉडेल त्यांना समजायला यायला पाहिजे. She got the styling in her. Not even smiling in her. She got the styling in her. तर गाईज आता आम्हाला आहे ना रोशन खाऊ आणायला चाललंय, कारण की आता वाजले 11:30 आणि आम्हाला लागले खूप भूक आणि तर रोशन चालले आम्हाला खाऊ आणायला.
काय जिया मचवणार आहे आता, बघू वर भेटते की नाही. जमलं हिला. ती जी पहिलीला भेटली ती कोण ती कोण होती जिला आपला हे दिला तो मिस इंडियावाला? ती गाडी रसायनी आधीच आहे का? हां ती काही 2025 25 आता 2026 म्हणजे तिथं फक्त सत्कार केला. आपल्याला अजून माहिती नाही आहे. दोघींचा हे करून द्या तुमचा काय तुझी मैत्रीण. मी काय बोलते दोघींचं हे करा आहे काय आमची शेवटची एंडिंग आली ते काहीतरी ठीक आहे ठीक आहे. एंडिंग थोड्या वेळाने करू आपला रिझल्ट लागल्यावर. अभी तो दगदग हो रहा है. हां मुलगा का मुलगी. ठीक आहे ठीक इकडे दोन्ही आहेत. आहे बाय. गाईज आमचा आहे ना सोमवार चालू होणार आहे आणि आम्ही 11:30 वाजले तरी इकडे आहे. खूप भीती वाटते. जेवून घेऊ. हां लगेच असं बाव तोंडात टाकू. काय टाइम बाव 12 वाजले का लगेच पनीर टाकू. काय लगेच पनीर टाकायचं. मिस्टर रसायनी 2000 मिस्टर रसायनी 2000 मिस्टर रसायनी बेस्ट वॉक हा पारितोषिक जातोय. कॉन्टेस्टर नंबर 1 अरुणा मुंडे वैद्यकीय त्यांनी पारितोषिक देण्यासाठी समोर यायचं आहे. बेस्ट स्माइल जातोय कंटेस्टर नंबर 5 जागृती जांभळे. वहिनींना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक देण्यासाठी समोर यायचं. यानंतरचं पारितोषिक बेस्ट सुपर मॉडेल कॉन्टेस्टर नंबर 3 शेरणार मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक देण्यासाठी समोर यायचंय. बेस्ट पर्सनॅलिटी कॉन्टेस्टर नंबर 4 प्रेरणा माळी मॅडमला विनंती करतो की त्यांनी पारितोषिक देण्यासाठी समोर यायचंय. प्रगती माळी यांना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक देण्यासाठी समोर यायचंय. दीपिका माळी यांना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक देण्यासाठी समोर यायचंय. दीपिका माळी. मिस्टर रसायनी 3rd runner up contestant number 1 शुभांगी आहेर वहिनींना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक देण्यासाठी समोर यायचंय. नेहाताई पारंगे यांना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक देण्यासाठी समोर यायचं आहे.
कॉन्टेस्टंट नंबर 4. आणि आता मिस्टर रसायनी कोड विजेता असेल. एनी गेसेस ऑडियन्स? मिस्टर रसायनी आणि विजेता ठरलेला आहे कॉन्टेस्टंट नंबर 3. नेहाताई पारंगे यांना विनंती करतो की त्यांनी विनरला पारितोषिक देऊन सन्मानित करायचंय. एकदा जोरदार टाळ्या. तिव चढते चढते ना का नाही चढते बही चढली का आता ओळखत नाही बघ ना किती काय लपो किती काय लपो चल गेला खाऊन जा जा नको तिकडला चल. अश्विनी म्हात्रे यांनी स्टेजवर यायचं आहे. त्याचबरोबर आर्या धुरव, प्रतीक्षा धुरव, रेखा पवार या सर्व महिलांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. त्याचबरोबर आपल्या फेस्टिवलचे अध्यक्ष संदीप दादा म्हात्रे हे जरी कुठे उपस्थित असतील त्यांनी देखील स्टेजवर यायचं आहे. गौरी कदम मॅडम देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांनी देखील स्टेजवर यायचं आहे. गाईज फोटो काढायला आले तुम्ही या. तुम्हाला दाखवतो फोटो कसा काढता. चला मीच रसायन बघा तुम्ही आता कोणी. आणि खेरणार मॅडम या दोघींनाही विनंती करतो की त्यांनी पारितोषिक देण्यासाठी समोर यायचंय. सर उल्टा आहे ते सर्टिफिकेट उल्टा आहे मॅडम सर्टिफिकेट उल्टा आहे. यस इथे थँक्यू. चल पटापट एवढा. तर गाईज मी घरी आली. मिस रसायनी म्हणजे मिस रसायनी नाही पण मला भेटला गॉर्जेस रसायनीचा म्हणजे मी गॉर्जेस रसायनी भेटलं. एनिवे चांगलं आहे ते पण माझ्यासाठी म्हणजे अजून काहीतरी शिकायला भेटते की बाबा ह्याच्यातून चांगलं करू शकते. तर नेक्स्ट टाइम चांगलंच करीन. बट गाईज कशी दिसते मला तर वाटतं मस्त दिसते मला. तर गाईज तुम्हाला एक सांगू तर मिस रसायनीमध्ये मी म्हणजे पार्टिसिपेट केला. बट त्या रसायनीमध्ये ना कोणच रसायनीमधल्या ना फक्त मी एकटीच रसायनीमध्ये होती. बाकी सगळे इथले तिथले होते म्हणजे पेनचे CSMT खोपोली इथलेच आले सगळेजण. बट रसायनीची मी एकटी होती. ह्याचा मला अभिमान होता की बाबा रसायनीमधून आहे कोणतरी मी. तर म्हणजे मिस रसायनी तर नाही पण मिस गॉर्जेस म्हणून काय बोलतात मिस रसायनी गॉर्जेस 2025 भेटलं आहे मला. ह्याचा पण आनंद आहे म्हणजे नवीन काहीतरी शिकायला भेटते आणि ह्याच्यातून अजून मला काहीतरी शिकायला भेटेल. तर गाईज हा माझा लुक होता असा क्यूटचा होता. तो तुम्हाला मी फोटोज टाकीन कारण की ह्याच्यामध्ये अर्धे व्हिडिओ आहेत अर्धे माहीत नाही मला. बट मी हां अर्धे व्हिडिओ माझ्या फ्रेंडकडे आहेत म्हणजे रियाकडे आहेत. तिच्याकडनं घेईन तेव्हा मी टाकीन. हां अर्धे रोशनकडे आहेत तर त्यांच्याकडनं घेईन तेव्हा मी टाकीन कारण की माझा फोन इकडे तिकडे होता आणि मला आत्ता समजला. आणि गाईज
हा ड्रेससुद्धा ताईचा आहे, कोमल ताईचा आहे. ताई थँक्यू ग दिल्याबद्दल, आणि खूप छान वाटत होता. हां, आणि सगळी बोलत होती की ना छान दिसते, प्रिन्सेस सेम सिंड्रेला दिसते. हे मला दोन जण हे चप्पल दे माझी असं. हां नको. तर आहे ना मी हे मस्त लुक पण झालं, आणि हा मेकअप लुक जागृती ताईने केला. खरं खूप छान झालं होतं, मला आवडला हा लुकसुद्धा. आणि खास तर गाईज रोशन तुला थँक्यू. तुझ्यामुळे मी एवढी कॉन्फिडन्स करून मी आली. बट थोडासा कॉन्फिडन्स लो होता माझा, पण होता तुझ्यासाठी. तुझ्यामुळे मी इथं म्हणजे पहिल्यांदा आली. थँक्यू. म्हणजे तुम्ही काहीतरी असं मला सांगितलं, बाबा कर कर, पुढं जा, त्याच्यावरनं मी. आणि असंच रोशन मला सपोर्ट करत राहा बाबा, तू की ना व्हिडिओ बनव, हे बनव, माझ्यासोबत चल शूटला, मी बिंदास येईन. थँक्यू रोशन, खरं खूप थँक्यू. खूप सपोर्ट करतोयस तू मला, असंच सपोर्ट करत राहा.